नारायण टेंबीचे फॉलोअर गवळी साहेब आपल्याकडे 2 एकर तांबटीसाठी बेसल डोस घ्यायला आले होते. ते म्हणे इथंच ट्रॅक्टर थांबवतो, तुमचं गोडाऊन माखल मध्ये गेला तर गोणी उचलायला कष्ट कमी लागतील, गोडाऊन चिखला ना माखल. पण शेतकरी राजाच्या प्रेमानं आणि विश्वासानं आमचं मन मात्र आहे ना भरून. अशा पद्धतीनं गोण्याजवळ ट्रॉली लावली, कारण शेतकऱ्यांची सेवा हेच आमचं खरं ध्येय आहे. तर जे हरी माऊली रामराम मंडळी, दुपारी बाय म्हणे आम्हाला खालच्या माळ्यामध्ये सोडून द्या. तर मग अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट खालच्या माळ्यामध्ये गेलो, गाडी वगैरे लावून इथं म्हटलं चला आपल्या कांती बाबाचं त्यांचं काय काम चालू आहे ना ते पोहोचलोच होतं. तर आपले सुका पाटील बाबाला आला ना कोणाच तरी फोन. उचला बरं, कोण सुकर करा. ठीक आहे बाई बोलत म्हातारे सांगा कोणाचा फोन येतो तुम्हाला इकडे आले बरं. जातीचा मुक्कावा बाबाला म्हणलं तुम्हाला असेच फोन येतात, त्याच्यामुळे आपलं रान आहे ना सगळं खाली राहिलं बरं का. पाऊस जरा फुटायला लागला होता, मग म्हटलं चला जेवढं वजन व्हायला ना तेवढं आपण घरी घेऊ. रस्त्यानं आपल्याला आहे ना पावसानं गाठलंच. मग आमच्या आहे ना गावावर आज पाऊस नाही, पण आमच्या खालच्या माळ्यावर आहे ना चांगल्यापैकी पाऊस झाला बरं का. मग म्हटलं चला आपण आहे ना नवनाथ थांबूनच घेऊ, कारण आहे ना जरा पावसामध्ये वल्लच झालो होतो. तिकडे बसलोच होतो कुठं, नाही तर लगेच आहे ना काकीनं आपल्याला चहा सुद्धा दिला. मग तुमच्या सुद्धा आहे ना दुसऱ्या माळ्यामध्ये गेल्यावर सारखा हक्काचा चहा पाजणारे माणसाचं नाव आहे ना कमेंट करून नक्की सांगा. सकाळी दुकानावर आहे ना 2 कॉम्बिडोची गिऱ्हाईक आपले परत गेले होते. मग तेवढ्यात आपली ना दयालची गाडी सुद्धा, कारण आतापर्यंत आपल्या शेतकरी फॉलोअर मंडळींनी तांबटीच्या कॉम्बी पॅक बेसल डोची 120 एकरची खरेदी केली. तुमची शेतकऱ्यांची साथ हीच खरी आमची ताकद आहे. महासाकोऱ्याचे आपले बिग फॉलोअर गणेश मुरकुटे आणि सर्व मुरकुटे परिवार आपल्याला भेटायला आला होता. मग त्या सर्वांची भेट वगैरे घेतली आणि त्यांनी आपल्यासोबत सेल्फी वगैरे काढला. छोटा फॉलोअर अनुज मुरकुटे म्हणे मी सुद्धा तुमचे व्हिडिओ पाहतो बरं का. मग त्याचे आभार मानले. काढलेला फोटो त्याच्या पप्पाने आपल्याला पाठवलाय, कसा आला नक्की